आम्ही आलोय आतमध्ये, पाया वगैरे पडूया. थोडंसं घुमू, मग बसूया, मग जाऊया घरी. त्या नाचुराला वेळ आणि काय बी शाम उठ चुके हैं. अभी हमने मुँह धोए, चाय वगैरह पिए. अभी हम थोड़ी देर से नहाएंगे. 8 बज रहे हुआ है. अभी बैठे हुए हैं कार खेलते हुए. मिलते हैं नहाने के बाद में. हेलो फ्रेंड्स, हम हो चुके हैं तैयार, रेडी. तो हमने ले ली एक सेल्फी स्टिक. हमें ये पड़ी है 150 रुपये की, देख सकते हो. गाना गा रहा है एडे के जैसा, देख सकते हो. ए जय, कोणता गाना म्हणून राहिला? तुमचं पण काय पण फनी ब्लॉग शूट करने के लिए. तो हम जा रहे हैं, तो मैं अकेले जा रहा हूँ. उधर जाके 2-3 और है. फिर ये कह रहे हैं कि नहीं यहाँ नहीं बनाएंगे अपन वीडियो, अभी बहुत धूप हो रही है. तो ये धूप का वीडियो तो धूप में बनाना होगा ना, इसीलिए. तो ये कह रहे हैं मुझे नानी वगैरह दे, अपन उधर जाएगा वीडियो बनाएंगे. उधर चाललो वापस घरी मी एकटाच. ते येत आहेत तिकडेच, मग तिकडे आल्यावरच बनवू व्हिडिओ. तर आम्ही उठलो आहे. आता वाजले आहेत 5-5:30 झाले आहेत. अरे का अजून पण असंच झोपलेलं आहे. मग जाऊ आम्ही बाहेर थोड्या वेळानं. अरे रे काय दे पैसे, दे पैसे, दे ना पैसे, दे पैसे. या पागलाने भाजी आपण थंडीत यूज करतो ते आता यूज केलेलं आहे. किती हुशार आहे ना, जास्त हुशार आहे यार. वाटत आहे. तर हा म्हणते पाणीपुरी खायला जाऊ. पाहूया आता. पैसे तर आहेत, लेकिन मन नाही होत आहे. बघू. चाललो 2 जण जाऊ आपण खापुद्र मैदानात जाऊया आणि खाऊया पाणीपुरी. खायची का पाणीपुरी? मग समोर मला तिथं नाही खायची, समोर जाऊया. मला जास्त लांब जा नाही लागत, थोडं दूर गेले की सर्व काही आहे. इथंच बाजूनच आहेत थोडीशी दुकान वगैरे, सर्व दुकान आहे तिथं. तर इथं जाऊया आपण आणि इथं बघूया आता आहे का, तर इथं खाऊया मग पाणीपुरी. खाल्ले. आता हा म्हणते रस पाज. दादा आता रस पाजूया. हा पीत नाही मला माहिती आहे, तरी पण म्हणते पाज. अर्धा पिणार आणि अर्धा फेकून देणार. त्या दिवशी अर्धा पेला, अर्धा फेकून द्यायला लावला. ताज्याने पेले नाही ते याले मारूया आपण खूप. मी आलो रस पिऊन आणि फुगे खाऊन. तरी याने अर्धाच पिला, अर्धा मी पिला. याला काही येत नाही आणि मला म्हणताय ब्लॉग करायचा आहे. याला सांगूया आपण कसा करतात. तर हे बा असं पकडायचा असा आणि हे चालू करायचं. मग सेल्फी कॅमेरा लावायचा असा, सेल्फी कॅमेरा लावायचा आणि त्यात बोलायचं. काय बोलतं? हॅलो दोस्तों, आम्ही आलो आहे पाणीपुरी रस्सी. आणि आता हा जास्तीतच करते मोठा. एले महाराज लागते चांगलं. आणि आमच्या काही जमत नाही, काही नाही. आमच्या इथे टाकला लागला नांदी आता मॅडा आणि तिच्या. काही जमत नाही. हा लागला आता मा नांदी. एले काही समजत नाही. तर आम्ही चाललो आहे मंदिरात दुर्गादेवीच्या, म्हणून आम्ही तयार वगैरे झालेलं आहे. आज मंगळवार आहे म्हणून चाललो आहे आम्ही सर्वजण. आई वगैरे जाऊया आपण, भेटूया रस्त्याने मग मंदिरात. मंदिर पण दाखवतो तुम्हाला कसं आहे तर आपण देवीचं. चला बाय. समोर आम्ही दोघं थांबलो आहे. मागे आम्ही दोघं चाललो आहे आता हळूहळू मागूनच. तर आम्ही चाललो आहे दुर्गादेवीच्या मंदिरात अकोटच्या. तर पूर्ण मंदिर जे सजावट केलेलं आहे ते काचाने केलेलं आहे. तुम्ही गेल्यावर पाहा. चला जाऊया आपण मंदिरात. सोमवार पण निघालो, ते मागच आहेत अजून पण. बघू शकता आम्ही आलो आहे मंदिरात. हे मंदिर आहे समोरचं. तर चला जाऊया आपण. तर आम्ही पोचलो पण मंदिरात, ते मागीच आहेत अजून पण. आम्ही आलो आहे आतमध्ये, पाया वगैरे पडूया. थोडंसं घुमू, मग बसूया, मग जाऊया घरी. बघू शकता आमचं इथे मंदिर आहे. एवढा छोटा कूलर लावत असते का कोणी? बघू शकता पूर्ण काचाने बनवलेला आहे, एकदम डिझाईन वगैरे पूर्ण एकदम.
एकदम छान सजवलंय. अजून पण आलेली नाही आहेत अजून बघा. हे आहे कालभैरवचं मंदिर. तर आम्ही या मंदिरात आलो आणि ते महादेवाच्या मंदिरात गेले. तर आम्ही पण जातोय महादेवाच्या मंदिरात. आम्हाला वाटलं ते पण मंदिरात येतात इकडे, लेकिन तसं नाही झालं. ते गेले समोरच्या मंदिरात महादेवाच्या. आम्हाला वाटलं येतील ते पण. आम्ही समोर निघून आलो होतो तर आम्हाला माहिती नाही कोणत्या मंदिरात चालले वगैरे. हे इकडे पण श्रीरामचं हे. आतमध्ये जायचा रस्ता कुठं गेला का माहिती. लय खूप दिवस झाले, त्याच्यावर दिवस बाद झाले. आरतीचा टाईम झालेला आहे असं वाटत आहे मला. याच्यासाठी ते सजावट वगैरे करत आहेत. चाललो घरी. देवीच्या मंदिरची आरती केली आणि महाकालची पण आरती केली. आपल्याला जास्तच लेट झालं आहे. चला जाऊ घरी आता. काय नाचुराला वेळ आणि काय बी तुझी बी. आपण भेटू उद्या सकाळी. आता वाजले 9:30. जेवण वगैरे करतो आम्ही आणि या ब्लॉगला इथेच संपलो. भेटू.